संकल्प आध्यात्मिक परिवार संचलित अदृष्टपर ब्रह्मविद्या निरूपण 16 या 11 दिवसीय निरूपण सत्रात आज आपण घेत आहोत 6वं सत्र आणि या 6व्या सत्रामध्ये आपण 110 पासून पुढे स्मृती बघणार आहोत। आजची स्मृती आहे 110 क्रमांकाची। रांधवनकारी अन्नप्रदानी गौराईचा शिक्षापन। रांधवनकारी म्हणजे स्वयंपाक बनवणारी जी महिला आहे, अन्नप्रदानी आणि त्यांना अन्न दिल्या गेलेलं आहे, यामुळे गौराईसांना भटोबासांनी शिक्षापन केलेलं आहे। एक वेळ बहुत समुचयो झाला, म्हणजे एकदा काय झालं की काही अभ्यागत वगैरे जास्त आलेली आहेत, गर्दी झालेली आहे आणि अशा वेळेला सर्वांसाठीच भिक्षांना हे काही संभव होऊ शकत नाही। जसं एखाद्या आश्रमात 300 लोक आहेत तर 300 लोकांसाठी रोज भिक्षा आणणं, ओली भिक्षा हे काही शक्य होऊ शकत नाही, कारण की आसपासचे जे गावातली लोक आहेत त्यांचंसुद्धा तारतम्य आपल्याला बघावं लागेल। रोज त्यांच्याकडे 300 लोक जर का भिक्षेला गेली तर ते योग्य ठरणार नाही। 300मध्ये 10, 5, 15, 25 जर का जात असतील भिक्षेला तर काय हरकत नाही, परंतु त्याच्यापेक्षा जास्त पाठवता येत नाही। हा व्यवहार एक मार्गस्थ लोकांना बघावा लागतो आणि म्हणून या ठिकाणी बहुत समुचयो झाला आणि ते अन्न निपजाव्या एकी ब्राह्मणी बोलाविली। आणि अन्न निपजवण्यासाठी म्हणजे भोजन बनवण्यासाठी एका ब्राह्मणीला, ब्राह्मणबाई जी आहे ती स्वयंपाक वगैरे बनवून देते, अशा व्यक्तीला बोलवल्या गेलं। तियेसी भटोबासी 4 रुके देऊ केले। रुके म्हणजे रुपये। आता दाम असतील, आसू असतील वगैरे त्या काळचं ते चलन होतं, तसंच रुके हे त्या काळाचं ते चलन होतं। आता आपण इथे 4 रुके म्हणजे 4 रुपये असं म्हणून बघूया, म्हणजे पूर्ण लोकांचं जेवण बनवण्याचे 4 रुपये तिला दिलेले आहेत। रंधन झाले देऊ केले, म्हणजे तुम्ही हे सगळा स्वयंपाक जर का बनवून वगैरे आम्हाला दिला तर 4 रुपये आम्ही तुम्हाला देऊ। देऊ केले म्हणजे दिले नाहीत अजून, ते सगळं कार्य संपल्यानंतर, स्वयंपाक झाल्यानंतर तिला ते देणार आहेत। आणि मग ठरल्यानुसार रंधन झाले। रंधन म्हणजे स्वयंपाक, सगळा स्वयंपाक तयार केला त्यांनी। तियेसी 4 रुके देवविले। तियेसी त्या सुगरणबाईला 4 रुके म्हणजे 4 रुपये देवविले। शब्द बघा, प्रत्येक शब्दाचा अर्थ आहे। 4 रुके दिले म्हणजे भटोबासांनी स्वतः दिले असा अर्थ होतो, पण इथे दिले असा शब्द नाही आहे। देवविले म्हणजे भटोबासांनी स्वतः नाही दिले, ते कुणाकरवी तरी ते दिलेले आहे। जर शब्द बदलला की लगेच त्याचा अर्थ बदलणार। कुणाला तरी भटोबासांनी सांगितलं महिलांपैकीच की हे 4 रुपये त्यांना द्या, आणि मग आज्ञा दिधली, मग त्यांनी दंडवत केला की आम्ही येते म्हणून, आणि मग त्यांना दिलं, ठीक आहे। अशा पद्धतीने सगळं झालेलं आहे। मग पांती झाली या, आणि मग पांती झाली म्हणजे पंक्ती वगैरे बसल्या, सगळं झालं। अवघी जेविली तव गौराईसी तिये बोलावूनी आणिले। सगळेजण जेवले वगैरे, सगळं आटोपलं आणि त्या पंक्तीमधनं काही अन्न शिल्लक राहिलं असेल तर काय झालं की गौराईसांनी त्यांना बोलावून आणलं। तिला वाटलं एवढं अन्न आता शिल्लक आहे तर करायचं काय, त्यापेक्षा तिला जर का बोलवलं तर काय होईल, एरवी ती इथे स्वयंपाक बनवायला आलेली म्हणजे तिच्या घरी स्वयंपाक बनलेला नसेल की आता ती जाऊन बनवेल, पेक्षा आपण हेच जर का तिला दिलं तर काय होईल, तिची पण सोय होईल, आपलं अन्न पण उपयोगी जाईल आणि वाया जाणार नाही, फेकल्या जाणार नाही, शिळं खावं लागणार नाही, असा अनेक प्रकारे विचार केला असावा गौराईसांनी। आणि ती ते बोलावूनी आणले आणि तिला बोलवून आणलं, परत ती घरी गेलेली तर
आणि तिची ओटिये दोन्ही वेठ मांडे पुरिया घातले. आणि तिच्या ओटिये म्हणजे त्यांनी म्हटलं की आता हे असं कर, दोन्ही वेठ म्हणजे दान दिलं तिने. काय? पुरिया घातले, मांडे आणि पुऱ्या हे मुख्य करून अजूनही काही तिने जेवण त्यांना दिलेलं असावं. ते भटोबासी देखिले, आणि भटोबासांनी ते पाहिलं. आणि पाहिल्यानंतर तियेसी जाऊ दिधले, त्यांना जाऊ दिलं त्या बाईला. लीळाचरित्रामध्ये आणि स्मृतिस्थळामध्ये किती व्यवहार ज्ञान आहे बघा. वर्तन कसं करायचं, कुशलता कशी असली पाहिजे, हे आम्हाला लीळाचरित्र आणि स्मृतिस्थळातनं आम्हाला बघायला मिळतं. म्हणजे महानुभावांचा जो आचार आहे, महानुभावांचा आचारामध्ये कुशलता, या कुशलतेला भरपूर महत्त्व आहे. संग्रह म्हणजे समोरच्याच्या उपलक्षात न येऊ देता बोलणं असेल किंवा काही काम सांगणं असेल, ते उपस्थितांच्या लक्षात येणार नाही की ह्यांनी काय काम सांगितलं यांना, ते किंवा हे यांना काय बोललेत हे समोरच्याच्या लक्षात येणार नाही. अशा प्रकारची एक कोडवड भाषा असते आणि एक व्यवहार आहे तो. ती भाषा कोडवड असण्यापेक्षा तो एक व्यवहार आहे, व्यवहार ज्ञान आहे की समाजामध्ये असताना, लोकांमध्ये असताना कशा प्रकारे वर्तन करायचं आहे, कशा प्रकारे आपलं जे व्यक्तिमत्व आहे ते कशा प्रकारे व्यवस्थित ठेवायचं आहे, हे महानुभावांच्या आचारांमधनं आम्हाला दिसतं. आणि म्हणून या ठिकाणी लक्षात घ्या, दुसरं कोणी तामस असतं, विचार विवेक ज्ञान विवेक जर का नसता तर त्यांनी तिथेच तोंडावर बोललं असतं, अरे ह्यांना कशाला दिलं म्हणून, द्या ते, समजत नाही काय नाही वगैरे असं बोललं असते. भटोबासांनी तसं नाही केलं. भटोबासांनी त्या बाईला जाऊ दिलं, ती सगळं घेऊन निघून गेली. आणि मग भटोबासी पुसिले, गौराईसांना भटोबास विचारतात, गौराई येची ओटी काही घातले, त्यांच्या ओटीमध्ये तुम्ही काय घातलं बरं सांगा ना. हे मांडे वगैरे जास्त होते, मग ते तिला दिले. आता परत गोड कोण खाणार वगैरे. भटोबासी म्हटले, येसी तरी मी या 4 रुपये देवविले, ह्यांना तर आपण 4 रुपये देण्याचं कबूल केलेलं होतं आणि ते 4 रुपये आपण त्यांना दिलेसुद्धा. मग तुवा मांडे का घातले, मग तुम्ही त्यांना परत मांडेवरून का दिले? म्हणजे त्यांनी काही आपल्यावर उपकार केले का? नाही. आपल्याला जेवढं जेवण बनवून दिलं त्याच्या बदल्यामध्ये त्यांनी काय केलेले आहेत, पैसे घेतलेले आहेत आपल्याकडनं. ते म्हटले का आपल्याकडनं की 3च रुपये द्या म्हणून? 4 रुपये होतात का? मग 3च रुपये द्या ना, तर 2च रुपये द्या मला, मी सेवा म्हणून ते करेन, बाकीचे 2 रुपये मी घेणार नाही, असं ती म्हटली असती. आणि मग तिला जर का देत आहेत तर मग गोष्ट वेगळी आहे. परंतु ती जी व्यक्ती आहे ती पूर्ण पैसे घेऊन तुमचं कार्य करते, याचा अर्थ तिने तुमच्यावर उपकार केले नाहीत आणि तुम्हीसुद्धा पैसे देऊन तिच्याकडनं उपकार करून घेत नाही आहे, की तुम्हीसुद्धा त्याच्यावर उपकार करत नाही आहे. व्यवहार झाला, आपल्याला जेवण बनवून भेटलं आणि त्याबद्दली तिला पैसे भेटले, झालं, व्यवहार झाला. आता याच्यामध्ये यांनी त्यांना काय द्यावं किंवा त्यांनी यांना काय द्यावं असं काहीही शिल्लक राहत नाही. अर्थातच हे जर का व्यवहारामध्ये असेल, तुमच्या घरी कार्यक्रम आहे ग्रस्तांच्या वगैरे, आणि मग असं काही असेल तर तुम्ही तुमच्याकडे येणाऱ्या कामाला येणाऱ्या व्यक्तीला, बाईला तुम्ही देऊ शकता. परंतु हे नाही देता येत मार्गाचं, कारण की हे मार्गाचं अन्न भिक्षांना असतं. स्वामी म्हणतात, हे अणू अणू सांडावे ते काही तुमचे दाई. सांडावे म्हणजे काय? त्याचं गोमटं लागलं पाहिजे, त्याची कणव लागली पाहिजे. ते अन्न जर का उपदेशी लोकांना दिलं, आता मंदिरात काही, आश्रमात काही जेवण बनवलं आणि ते जास्तीचं बनलेलं आहे आणि कार्यक्रमाला आलेल्या उपदेशी लोकांना 2-2 चपात्या त्याच्यातल्या बांधून दिल्या, हे प्रसाद म्हणून पण न्या आणि उपयोगी पण लावा, म्हणजे मार्गाचं हे वायासुद्धा जाणार नाही. म्हणून उपदेशी लोकांना जर का दिलं तर चालेल, कारण की त्या उपदेशींच्या मुखामध्ये परमेश्वराचे नाम आहेत, नाम स्मरण ते करत आहेत आणि त्याच्यामुळे परमेश्वर साधकाला जर का दिलं तर कदाचित त्याच्यातनं कणवच लागणार आहे. परंतु अन्य रहाटीच्या लोकांना जेव्हा दिलं जातं त्यावेळेस त्याच्याने कर्मनिष्पत्ती होत असते. आपल्यामध्ये आपण नेहमी काही लोक मला प्रश्न करतात, तरुण पिढी असते वगैरे, की आपण हे भिकाऱ्यांना, आंधळ्यांना, पांगळ्यांना का पैसे द्यायचे नाही बरं?
आपण देत नसतो पैसे. का द्यायचे नाहीत? तर ते असं आहे, दिलं तर पुण्यच लागणार आहे, वाईट होणार नाही. तुम्ही एखाद्याला जेवण दिलं, कुणालाही द्या. तुमच्याकडे एखादा रस्त्यावर गेटमध्ये कुत्रा आला आणि त्याला तुम्ही काही खाऊ घातलं तर त्याच्यानी तुला पुण्यच लागणार आहे, पाप लागणार नाही आहे. परंतु पुण्य लागलं की त्याचं होणार कर्म, म्हणजे पुण्यरूप कर्म, म्हणजे त्याच्या बदली सुख भोगवलं जाणार. सुखरूप कर्म तुम्हाला भोगवलं जाणार. कोण भोगवणार आहे? हां, देवता भोगवणार. त्या कुत्र्याची जी देहाभिमानिनी देवता आहे ती देहाभिमानिनी देवता तुम्हाला सुख देणार. म्हणजे कर्म आलं आणि देवता आल्या, म्हणजे परत आपण कुठे अडकलो? तिथेच अडकलो. तुम्हाला जर का तुमच्या घरामध्ये आधीच चिल्लर आहे भरपूर आणि तुम्ही दुकानात जाऊन काही वस्तू घेतली आणि त्यांनी चिल्लर दिली, तुम्ही घेता का चिल्लर? ते म्हणतो नको बाबा, आमच्याकडे खूप चिल्लर पडली, उलट माझ्याकडनं चिल्लर घे तू. तसं आपल्याकडे कर्माची चिल्लर खूप पडलेली आहे, भरपूर अनंत कर्म, अनंत सृष्टी, अनंत युगे आणि अनंत जन्मात असे अनेक कर्म जोडून ठेवले आहेत, अनंत कर्म. आणि आमचे स्वामी तर म्हणतात की कर्माच्या सहस्त्री निस्तोरो न सरे, जन्माच्या सहस्त्री निस्तोरो न सरे, म्हणजे कर्म अशी लागलेली आहेत, इतकी कर्म लागतात तुम्हाला एकामध्ये. फक्त एका क्षणाचा हिशोब सांगितला देवाने. एका क्षणामध्ये तुम्ही एवढे कर्म जोडता की ते तुम्हाला 1000 जन्मामध्ये सुद्धा फिटत नाहीत. आता एका क्षणाची ही गोष्ट आहे, तर 1000 क्षणामध्ये जोडलेले कर्म त्याचं काय मग? ते कधी फेडणार? हे फिटत नाही. हे कर्म म्हणजे एक प्रकारचं व्याज आहे. तुम्ही जर का 1,00,000 रुपये व्याज घेतलेला आहे आणि त्याचं योग्य प्रकारे तुम्ही व्याज कर्ज घेतलेलं आहे आणि त्याचं व्याज तुम्ही फेडू शकले नाहीत, तर व्याज 10,00,000 रुपये होतं आणि कर्ज 1,00,000 रुपये होऊन जातं. व्याज फेडता नाकी नव्हतं. व्याज कधी फिटल्या जातच नाही, खूप कष्ट लागतात त्याच्यासाठी. तसं आहे, कर्म हे कधीही फिटतच नाही. एक कर्म फेडायला घ्या तर दुसरं लागतं. तुम्ही म्हटले की बाबा आम्हाला काहीतरी गोमटं लागावं म्हणून आम्ही मार्गाला पंगत करतो आहोत, तर त्याच्यामध्ये तुम्ही मार्गातल्या लोकांना फोन केला की आम्ही येतोय, 10 लोक जेवण बनवून ठेवा आमचं. कोणाला सांगितलं? साधूबायांना सांगितलं. मी एकाला प्रश्न केला की तुमच्या घरी एखाद्या साधूबाई आल्या तर मी त्यांना तुमचं घरचं जेवण बनायला लावाल का? नाही म्हणे, दोष लागेल. मग एरवी पंक्तीच्या टायमाला तुम्ही काय करता? तसंच केलं जातं ना, की आमचं जेवण बनवून ठेवा. कधी कधी तर आपली पंगतही नसते, आपलं जेवणाची सोय व्हावी या दृष्टिकोनातून आपण तिथे सांगत असतो की आम्ही 10 लोक येतोय आणि त्यांचं जेवण होऊन गेलेलं असतं वगैरे काय. मग आपण पोहोचतो आणि मग ते आपल्याकडे स्पेशली बनवावं लागतं. अर्थातच तुम्ही काहीतरी कर्म फेडायला गेले, स्थानवंदन करायला गेले, मळीनत्व फेडायला गेले आणि वरून परत दोष लावून आलात. म्हणजे हे असं आहे, एक करायला फेडायला जावं तर दुसरं लागतं, असं एक कर्म आहे सगळं. आणि आता दैवराटीचा जसं गोमटा आहे तसं दैवराटीचा दोष पण मोठा आहे बरं का. दैवराटीचा दोष लागणं ते सुद्धा खूप मोठं आहे. तुम्ही एखाद्या मार्गात जाऊन त्या लोकांना जर का काही तुमच्यामुळे त्रास होत असेल, ते तर त्रास करून घेत नाही. मार्गात गेले तर ते सगळ्यांची सोय करतात, व्यवस्थित करतात. खायला प्यायला तुम्हाला घरी मिळत नाही, घरचे लोक विचारत नाही तेवढे ते आश्रमातले लोक एवढी सोय ठेवत असतात, त्यांना काही त्रास नाही आहे. परंतु शेवटी आपण तर दोष जोडून घेत असतो. म्हणजे हे या गोष्टी आपल्याला बघितल्या पाहिजेत. आता आपण परत आपल्या विषयाकडे येऊया की कर्म लागतात. जेव्हा आपण इतरांना दान देतो तेव्हा कर्म लागतात, पापरूप आणि पुण्यरूप. तुम्ही त्या कुत्र्याला जर का दगड मारला तर पापरूप तुम्हाला कर्म लागेल, त्याचं दुःख भोगावं लागेल. आणि जर का त्याला भाकरी खाऊ घातली तुम्ही तर पुण्यरूप गोमटं पुण्यरूप तुम्हाला कर्म लागतील आणि त्याचं सुख तुम्हाला भोगायला मिळेल. असं सरळ सरळ हिशोब आहे. आता ऑलरेडी आपल्याकडे जर का कर्म भरपूर आहे तर आता कर्म पाहिजेत का आपल्याला? आणि कर्म भोगायचे म्हणजे परत देवतेशी संबंध येतो. तर आता आपण महानुभाव आहोत, आपला देवाशी संबंध आलेला आहे, आता आपल्याला देवतेशी संबंध नाही पाहिजे की पाहिजे? नाही पाहिजे. आता देवतेशी संबंध ठेवायचाच नाही, संपर्क ठेवायचा नाही, सहयोग आलाच नाही पाहिजे काही. विशेषतः वाटते आजही काही महानुभाव लोक आहेत जे आपल्या कुळदेवतेला जाऊन भजन पूजन करून येतात.
हे एकदम योग्य आहे. कोणीतरी त्यांच्या डोक्यात टाकतं की बाबा तुमची नोकरी गेली का, हां मग ते तुम्हाला कुळदेवतेचा क्षोभ झालेला आहे, गावाला या आणि ते पूजन करा. अहो लॉकडाऊनमध्ये सगळ्यांच्याच नोकऱ्या गेलेल्या आहेत, एकाचीच गेली का, सगळ्यांच्या गेल्या इथून तिथून. जो कुळदेवतेला मानतो ना त्याची पण गेली. मग आता त्यांनी काय करायचं, त्यांनी संशोधन करायचं की त्याची कुळदेवता दुसरी कोणतरी असावी. म्हणजे हे असे अन्यथा ज्ञान टाकून आपण प्रत्यक्ष अप्रत्यक्षपणे देवतेची भक्ती करायला लागतो. तर देवतेशी संपर्क आपला यायलाच नाही पाहिजे म्हणून आपण कोणालाही दान देत नाही. या व्यतिरिक्त जर का तुम्ही तुमच्या घरी कोणी भिक्षुक आलेले आहेत त्यांना तुम्ही जेवू घालता, त्यांना तुम्ही भिक्षा वाढता, मार्गात तुम्ही काही दान देता, किंवा तुमच्याकडे कोणी वासनिक आलेले आहेत त्यांना तुम्ही चहा पाणी भोजन वगैरे जी काही सेवा करता, याच्यामुळे दैवराटीची कणव त्याच्यातनं निष्पन्न होत असते. त्यातल्या त्यात आलेल्या ग्रहस्थांकडे जर का तुम्ही धर्मवार्ता वगैरे केली तर लाभाचे लाभ होतं, महालाभ होतं. कारण की परमेश्वर भेटल्यासारखं गोमटं होईल ना ते. परमेश्वर जेव्हा भेटतात तेव्हा ते काय करतात, जीवाचं अज्ञान फेडतात, जीवाला ज्ञान देतात आणि त्याचं स्तर वाढवतात, योग्यता वाढवतात. तसं तुम्ही जर का ग्रस्त जर का एकत्र जमून काहीतरी धर्मवार्ता केली तर ज्यांच्या घरी धर्मवार्ता होते त्यांच्याकडे देव आपोआपच उपस्थित होतात. धर्मवार्ता प्रसंगे सर्वत्र अवस्थान. आपल्या घरी देवाला बोलवायचा एकदम सोपा उपाय. देवाला बोलवण्यासाठी खूप काय लाख 2 लाख रुपये खर्च करावे लागत नाही, 1 रुपयासुद्धा खर्च करायची गरज नाही आहे. देवाला आपल्या घरी बोलवायचं आहे, 1 रुपयासुद्धा खर्च करायची गरज नाही. रोज घरामध्ये लीळा वाचन आणि स्मरण करा, त्या ठिकाणी परमेश्वराची कृपादृष्टी तुमच्या घरावर सदैव असणार आहे. मग अशा पद्धतीने हे जर का आपल्याला एवढं सर्व देवाने हे सांगितलेलं आहे तर मग आपल्याकडे एखादे ग्रस्त आले, त्यांच्याशी धर्मवार्ता झाली आणि त्याच्यामध्ये जर का काही तुम्ही अन्नदान दिलं घेतलं तर त्याच्याने थोर गोमटे त्याच्याने लागणार आहे. म्हणजे येथीच्याच व्यक्तीकडे आपण ते द्यायचं आहे. आता ते जे काही गोमटं लागणार, अधिकार घडणार, योग्यता घडणार, त्याचं फळ कोण देतं, त्याची नोंद परमेश्वर ठेवतात सगळ्याची. लगेच परत आपल्याला 30 लीळा येते परत की त्यांनी श्रीप्रभूंना आंबे दिले, त्याच्या बदली स्वामींनी इथे त्याची नोंद करून ठेवली आणि कितीतरी पटीने 5च आंबे दिले इथे, परंतु स्वामींनी मोजून दिले का, मोजून आपण देतो, परमेश्वर मोजून देत नाही. म्हणजे परमेश्वर पूर्ण ह्याच्या गोष्टीची नोंद ठेवतात. जेव्हा तुम्ही दैवराटीमध्ये क्रिया करता त्यावेळेस त्याची नोंद परमेश्वर ठेवतात. आता तुम्हाला असं वाटत असेल आपण पंगत करतो मग कसं होतं काय होतं, आपण पैसे देतो वेगळे, धान्य वेगळं वगैरे, इतकं कन्फ्युजन होत असतं. तुम्हाला त्या दिवशीच सांगितलं की देवाला विनंती आहे, तुमच्या पंथीची विनंती तुम्ही देवाला करायची थेट की आम्हाला योग्य प्रकारे अन्नदान घडू द्या. तुमचं अन्नदान योग्य प्रकारे घडणार आणि त्याच्यातनं मग ते गोमटं निघेल. आता हे भिक्षान्न आहे, हे भिक्षान्न स्वामी सांगतात आणू आणू सांडावे. म्हणजे सांडणे म्हणजे काय झालं, वाया घालवणे. आपल्याला जेव्हा त्या कार्याचं गोमटं लागत नाही ना तेव्हा ते वायाच गेल्यासारखं आहे. तुम्ही एखादी धावपळ केली आणि त्याच्यात तुम्हाला गोमटंच लागलं नाही, मग ती धावपळ काय उपयोगाची, त्याच्यात कर्मच लागलं आहे. सेवा केली तुम्ही आणि त्या सेवेमध्ये मुंग्या मारल्या, सगळं काय एकदम आडमधडम सेवा झाली ती सगळी काय. उपस्थित लोकांची मनं पण दुखवली. कधी पण एक लक्षात घ्या, तुम्ही पंगत नाही केली तरी चालेल, तुम्ही सेवा नाही केली तरी चालेल, तुम्ही मंदिरात नाही आले तरी चालेल, पण कुणाचं मन दुखवू नका. आपण एक वाक्य बोलतो आणि मन दुखवून टाकतो लोकांचं. ते एक तर तुम्ही इथे मंदिरात काहीतरी गोमटं जोडायला येणार आणि कोणातरी दुखवून, कोणातरी टोमणा मारून, कोणाला काहीतरी वाईट बोलून त्याचं मन जर का दुखवलं तर ते नित्य नरकापर्यंत जाऊ शकतं. म्हणजे कुठल्या त्या गोमट्यासाठी आलो आणि ते गोमटं महागात पडेल आपल्याला. मुळात म्हणजे मी असं म्हणत नाही मंदिरात येऊ नका असं, पण आले तर त्या पद्धतीने येऊ नका, आपल्या अहम भावनेने येऊ नका आणि एवढूसं सुद्धा कोणाला दुखवू नका. ज्या व्यक्तीला मुंगी विरून चिंतावे हे वचन समजलं, मुंगीला सुद्धा दुखवायचं नाही असं स्वामी सांगतात.
आणि त्या ठिकाणी आपण या दैवराटीचा एक उपदेशी माणूस किंवा साधू माणूस किंवा साधक कोणीही, त्यांना आपण जेव्हा दुखवतो तेव्हा करायला येतो एक आणि भलतंच जोडून जातो. तर लक्षात ठेवा, ते नित्य नरकापर्यंत ती गोष्ट जाते. नित्य नरक म्हणजे सृष्टी संपेपर्यंत दुःख आहे मग एकदा नित्य नरकामध्ये गेल्यानंतर. म्हणून जोडताना आपल्याला काय जोडायचं हे लक्षात घ्या. कुणी जरी आपल्याला आपलेच पैसे परत सुट्टे करून दिले तरी आपण नोट बघून घेतो चांगली आहे का, चांगली नसेल तर परत देऊन टाकतो. म्हणजे नोट घेतानासुद्धा आपण बघतो. तर आपण आपल्याला काय जे काही लागतं आहे कुठल्याही कार्यानिमित्त, ते चांगलं लागतं आहे का वाईट लागतं आहे, ते काय लेखी लागतं आहे हे लक्षात घेणं खूप गरजेचं आहे. आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आहेत की आपलं जे कार्य आहे, जी सेवा आहे ती उपयोगामध्ये गेली पाहिजे आणि त्याचं गोमटं लागलं पाहिजे, तर ती सेवा करून उपयोग आहे तुमचा. नाहीतर सारंग पंडितांनी जेवायला बोलवलं स्वामींना आणि भक्तजन जे आहेत ते भक्तजन उदास आहेत त्यांच्यावर, की हे सारंग पंडित असे आहेत की मान सन्मान काय करत नाहीत, म्हणजे भक्तजनांच्या बाबतीमध्ये अपमान करतात वगैरे, म्हणून ते उदास आहेत. त्यांनी हे केलं की त्यांच्याकडे जेवायचं नाही, स्वामींचं पूजा अवसर बघायचा, फक्त स्वामींचं भोजन होईल, आरोग्य होईल, आपण आपलं येऊन भिक्षांना आरोग्यन करायचं. आणि म्हणून ते गेलेले आहेत. स्वामींचा पूजा अवसर झाला, सगळं स्वामींच्या आरोग्याचं ताट आलं आहे, बाकीच्यांच्या पंक्तीची व्यवस्था सुरू. बाकीचे म्हटले आम्ही काही जेवणार नाही. ते म्हणे का, नाही म्हणे आम्ही फक्त पूजा अवसर बघायला आलो. ते म्हणजे ठीक आहे, मग माझे नोकर वगैरे खातील जेवण. काय बोलले ते, माझे नोकर खातील, मग तुम्ही नाही जेवणार तर. म्हणजे किती उद्धट बोलणं आहे. म्हणजे चांगली क्रिया आहे. चक्रधर स्वामी स्वतः घरामध्ये जेवत आहेत. त्याच्यानंतर स्वामींचे साधक वर्ग आहेत सगळे, ज्यांच्यावर स्वामी प्रसन्न आहेत, अशा लोकांच्या ठिकाणी भोजन घडावं एवढीसुद्धा त्यांची योग्यता नाही. आणि उलट अयोग्यता, मोठी अयोग्यता जोडून घेतली, सगळी भक्त मंडळी दुखवली, बाईसान सकट. आता एवढे लोक दुखवल्या गेल्यानंतर स्वामी काय आनंदित राहणार आहेत का? स्वामी पण उदास झाले. बाईसा म्हणतात, देवा तो असा असा म्हणतो, आमच्यावर त्याची बिलकुल बुद्धी नाही. स्वांतदा तुमच्यावर काय आहे, आधी येथ बुद्धी होवावी मग येथीच्या परिवारावर होवावी, आमच्यावरच बुद्धी नाही त्याची, तुमच्यावर कुठून बुद्धी येणार? म्हणजे स्वतः प्रत्यक्ष परमेश्वर आहे तरीसुद्धा गोमटं घडू शकलं नाही, वृत्ती खराब असल्यामुळे. म्हणजे काय झालं, 60 उपहार वाया गेले असं शास्त्रामध्ये बोलतात. म्हणजे त्याचं जे गोमटं लागलं पाहिजे होतं, गोमटं नाही लागलं. पुण्य लागलं म्हणा काहीतरी, ठीक आहे, जे काय लागलं असेल, मलाही नाही माहिती काय लागलं. काही लोक आम्हाला विचारतात त्यांना काय लागलं. आमच्या माझ्या क्रियेचं मला काय लागतं हे मला कळत नाही, तर दुसऱ्यांच्या बाबतीमध्ये मी काय सांगायचं? मी खाल्लेलं अन्न मला पचेल की नाही हे मला माहिती नाही आहे, तर दुसऱ्याचं मी काय सांगणार? त्यांना काय लागलं माहिती नाही, परंतु त्यांना जे पूर्वभजन घडलं पाहिजे होतं ते घडलं नाही. म्हणजे एवढी धावपळ त्यांची एका अर्थाने काय झाली, वाया गेली. म्हणून आपलं कार्य जे आहे ते वाया नाही गेलं पाहिजे. ते अर्थाने स्वामी सांगतात, सांडी अनु अनु सांडावे. म्हणजे तुम्ही कण कण सेवा गोळा करता आणि ते जर का त्याचं गोमटं नाही लागलं, दोष लागला, तर ते सेवा सांडल्याच जमा आहे. म्हणजे त्याचं सांडलं नाही पाहिजे, ती सेवा ती गोळा केली पाहिजे. आमच्या स्वामींनी काय केलेलं आहे, मातीतले अन्नकण गोळा केलेले आहेत. प्रत्येकाची कणव देव गोळा करतात. ज्यांचं ज्यांचं भिक्षा स्वामी घेऊन आलेत, स्वामी ते अन्नकण गोळा करत नाही, तर ज्यांनी ज्यांनी ती भिक्षा दिलेली आहे त्यांची कणव स्वामी गोळा करतायत. ते मातीत मिसळले पण देव घेत आहेत. कारण की देवाला ते मळीनत्व जे आलेलं आहे त्या अन्नाला, म्हणजे त्यांच्या कार्याला ते स्वच्छ करून देवाला ते स्वीकार करून त्यांना कणव देवाला लावायचे आहे. आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला हा आचार आहे की तुम्हाला जर का द्यायचंच झालं, एक तर बनवतानाच तुम्ही प्रमाणामध्ये बनवा. प्रमाण हे असलं पाहिजे. खूपशा महिला वर्गांचं असतं की बाबा आम्ही 5 लोकांचं बनवू शकतो, 50 लोकांचं नाही बनवू शकत. हे डोक्यातनं हे काढून टाका. त्याच्यामुळे तुम्ही सेवेमध्ये मागे राहत आहेत. असं नाही झालं पाहिजे. एवढ्या तेवढ्या गोष्टीमुळे तुमच्या हातातनं सेवा जाते. तुम्ही करून बघा. 5 लोकांच्या ह्याच्यावरून 10 लोकांचा अंदाज करा आणि त्याच्यावरून 50 लोकांचा अंदाज करा आणि बनवा. ते जे काय होईल ते होऊ द्या, परंतु सेवेमध्ये मागे हटायचं नाही. पुढाकार घ्यायचा नेहमी.
आमच्या स्वामींच्या सन्निधानी जी भक्त मंडळी आहेत प्रत्येक गोष्टीमध्ये पुढाकार आहे। मार्गामध्ये अशी काही लोक आहेत, साधू मंडळी आहेत, ते सेवेमध्ये इतका पुढाकार असतो, प्रत्येक सेवेमध्ये एकदम रोजच्या 300 भाकऱ्या बनवायच्या म्हणजे समजतं तुम्हाला, रोजच्या 300 भाकऱ्या काय असं काही सहजपणे त्याची मशीन नाही भाकरी बनवायची, असं थापून थापून बनवायला लागतात ते। सेवा म्हणजे काही सोपी गोष्ट नाही आहे। आणि मोठं स्वयंपाकघर असतं, काही AC BC नसतो त्याच्यामध्ये, सगळं घामाघूम, सगळं उष्णता, त्याच्यामध्ये ती सेवा करायची आणि कुठेही मागे हटायचं नाही। म्हणजे अशा प्रकारे तुमच्या सेवेचा वाहो असेल, तुमची तयारी असेल, तुबा ठाकीलासीची पुरे हे वचन काय कामाची मग? सिद्धी ते इथूनीच नाही जाईल की इथूनच सिद्धीला ते नेल्या जाईल। आम्ही एकदा डोमेग्रामला स्थानवंदन करायला आम्ही गेलेलो आणि त्यावेळेस नेमका असं ठरलं की उद्या उटी करायची सगळ्या स्थानांना, अशी मोटरसायकल यात्रा होती। आणि त्यामध्ये काय झालं की खूप पाऊस पडला रात्री, इतका पाऊस सगळीकडे चिखलच चिखल। मग आम्ही सकाळी स्नान करायला निघालो चप्पल वगैरे घालून, तर तिथले राजमठातल्या साधूंनी सांगितलं की चप्पल घालून जाऊ नका, नाही तर चप्पल तिकडेच राहून जाईल तुमची चिखलामध्ये। बिना चपलेने सगळं केलं, कोणाला काही लागलं नाही, काय नाही, सगळेजण। आणि उटीसाठी पाणी आम्हाला तिकडे सगळीकडे उपलब्ध झालं, जिकडे जिकडे स्थान आहेत तिकडे डबके साचले, स्वच्छ पाणी, काल पाऊस पडलेला, ते सगळं उटीसाठी गाळून आम्ही वापरत होतो। मग आमच्यासोबत एक जण होते वयस्कर, 50च्या आसपास वय त्यांचं, 50-55, त्यांनी बादली त्यांनी भरून घ्यायची, त्या स्थानापर्यंत न्यायची, तिकडे स्नान झालं की पुढच्या स्थानाला जायला परत बादली भरून घ्यायची, पुढच्या स्थानाला। त्यांनी ती बादली कोणाकडे दिलीच नाही, ते बादली भरून स्वतःच, आम्हाला वाटायचं वयस्कर आहेत आणि पडले झडले काय झालं, ते म्हटले नाही बादली मीच वाहणार, मी म्हणजे ती एक बादली मी कोणाला देणार नाही। मग त्यांनी सगळी स्नानं झाली, शेवटच्या स्नानाला स्नान झालं आणि मग ते बोलले की बाबा असं आहे की काल रात्री माझी पाठ एवढी दुखत होती, पाठ कंबर, की खूपच, परंतु देवाला मी हे केलं की मी उटी करणार म्हणजे करणारच, असं हे होतं। परंतु पाठ दुखत होती त्याचं काय करायचं, सकाळी उठलो तर पाठदुखी बंद, एवढीशी सुद्धा पाठ दुखत नव्हती। आणि मी हे जे केलं त्याच्यासाठी केलं की देवाने माझी पाठदुखी थांबवून टाकली, आता मग मागे हटायचं नाही। तेवढ्या चिखला ह्याच्यामध्ये त्यांनी सगळीकडे स्नानासाठी पाणी भरून त्यांनी, म्हणजे हा अनुभव आहे आम्हाला, आता 6-7 वर्ष झालेत, पण आजही आठवतो आहे, तेवढाच प्रसंग आठवतो, कारण की लक्षात येतं की त्यांनी प्रण घेतला, उभा ठाकीलासीची पुरे, लगेच आम्हाला देवाचं वचन आठवतं, ते उभे ठाकले आणि लगेच सेवा घडली। तर अशा पद्धतीने आपली सेवा जी आहे ती आपल्याला कणव जोडायची आहे, योग्यता जोडायची, अधिकार जोडायचा आहे। आज जर का ते तुम्ही जोडण्यामध्ये कमी पडलात, मग पुढे तुम्हाला तो योग येईल नाही येईल काही सांगता येत नाही, कारण की आपल्याला महिन्यागणिक किंवा वर्षागणिक आपण कमकुवत होत चाललो आहे, कमजोर होत चाललो आहे, आजारी पडत चाललेलो आहोत, ताकद आपल्यातली कमी होत चाललेली आहे, अशक्तपणा आपला वाढतो आहे। अशामध्ये पुढच्या काळामध्ये आपल्याकडनं आत्ता जी सेवा होते ती पुढच्या काळातनं होईल का नाही होईल माहिती नाही, म्हणून आत्ता जर का धावता येते तर मग धावा। आमचे भालोदकर बाबा सांगायचे की आत्ता तुम्हाला कर्म मिळालं, भोगून संपवून टाका। तुम्ही म्हणता की उद्या भोगेन, पण उद्या तुमचं 1 दिवसांनी वय वाढतं ना। तुम्ही म्हटले की 10 वर्षांनी हे कर्म भोगू आम्ही दुःख, पण 10 वर्षांनी वय वाढतं, मग तेव्हा तुमची भोगण्याची कॅपॅसिटी पण राहत नाही। आज भोगा, आज पटकन भोगून ते मोकळं करून संपवून टाका तो हिशोब, आणि हे कर्म संपवायचेत आम्हाला आणि कणव जोडायची आहे। तर आधीच आमच्याकडे एवढे कर्म आहेत, म्हणून आम्हाला दुसऱ्या कोणालाही ते दान द्यायचं नाही। दुसऱ्यांच्या उपयोगी पडू नये म्हणजे काय सांगितलेलं आहे की कुणाच्याही उपयोगी जायचं नाही, म्हणजे कुणाच्याही वाईट कार्याला उपयोगी जायचं नाही। आपण कदाचित चांगल्या कार्याला तुम्हाला व्यवहार म्हणून उपयोगी जावं लागेल, पण ते सुद्धा जास्तीत जास्त न गेलेलं चांगलं, कारण की त्याच्यातनं जी काही निष्पत्ती होणार आहे त्याचं काय होणार आहे हे माहिती नाही। कोणी म्हटलं की बाबा चला बँकेमध्ये थोडे पैसे आणायचे आहेत काढून, तर तुम्ही चला सोबत, आपण गेलो, अरे ह्याच्यामध्ये काहीच वाईट बीट काहीच नाही आहे, जायचं नाही यायचं आहे,
आणि मग त्यांनी ते पैसे आणले, तुम्ही पण सोबत आहात, तुम्ही तुमच्या घरी, ते त्यांच्या घरी गेले आणि नंतर त्या पैशाचं त्यांनी काहीतरी मांसाहार आणला. म्हणजे काय झालं, ऐन प्रकारे कुठेतरी तुम्ही होतेच की नाही. जेव्हा कुठेतरी काहीतरी घातपात घडतो तेव्हा ते CCTV कॅमेऱ्यामध्ये बघतात कोण कोण होते तिथे, ते सगळ्यांना पकडलं जातं. तसं त्या कॅमेऱ्यात आपण सुद्धा येतो. कुणीतरी वाईट कार्य करताना त्याला त्याच्यासोबत आपण आहोत, कुठेतरी मलिनत्व थोडंसं येतं, कुठेतरी दोष छोटासा लागतो, पूर्ण कर्म नाही लागत. तर म्हणून ह्या सगळ्या गोष्टी जपल्या पाहिजेत. आपल्याला कर्म लागता कामा नये, आपल्याला कणव जास्तीत जास्त लागावी या दृष्टिकोनातनं आपण देवाचं आचरण करणं गरजेचं आहे. आणि म्हणून इथे गौराईसांना आचार्य म्हणतात की तुआ मांडे का घातले, म्हणजे तुम्ही ह्यांना हे दान का दिलं बरं. आपण ह्याच्या बदली त्यांना ते गोष्ट दिलेली होती आणि ते का दिलं आपण, म्हणजे निमित्त कसं होऊ नये कुठल्या गोष्टीला, हे महानुभावांकडनं एकदम चांगल्या प्रकारे शिकता येतं. आधीच्या काळामध्ये, जुन्या काळात जर का एखाद्याने 100 रुपयाची वस्तू एखाद्याकडनं घेतली तर त्या काळामध्ये नुसतं पैशाचा व्यवहार नसायचा, धान्य बिन्य याचा त्याचा व्यवहार असायचा. आणि पैसा म्हणजे खूप काही मोठा नव्हता त्या काळामध्ये, म्हणजे इकडे तिकडे थोडं चालायचं. मग जर का त्याच्याकडनं 100 रुपयाची वस्तू घेतली तर त्याला लगेच 100 रुपये पूर्ण द्यायचे नाही, त्याला 20च रुपये द्यायचे. मग त्याला सांगायचं बाकीचे नंतर देतो आम्ही, साधू मंडळी जसं येतील तसं आम्ही देतो. असं करून त्याला 4-5 टप्प्यामध्ये ते 100 रुपये पूर्ण करायचे. तुम्ही एकदाच जर का 100 रुपये दिले तर त्याचा तो मांसाहार, मद्यपान वगैरे सगळं करू शकतो. एकदाच पैसे आले की हे सुचतं, पण थोडे थोडे पैसे आले तर त्याला ते सुचत नाही. अर्थातच तुम्ही 20 दिले, दुसऱ्यांनी 20 दिले, असे 100 करून तो पिऊ शकतो, त्या दिवशी मांसाहार करू शकतो. परंतु तुमचं द्रव्य जर का एकट्टी 100 रुपये त्याला हातात आलं की आल्याला तो म्हणेल की हां आज आपण मांसाहार नेऊ शकतो घरामध्ये. म्हणजे तुमचे पैसे आणि तुमचं दातृत्व निमित्त ठरलं आणि त्याच्या मनामध्ये ती वृत्ती जागृत व्हायला. तुम्ही जे 20 रुपये दिले त्या 20 रुपयाच्या माध्यमातून त्याच्या मनामध्ये काहीच येणार नाही की ह्याचं आपण मांसाहार नेऊ म्हणून. परंतु एकट्ठी पैसे दिले तर त्याचा दोष लागतो. म्हणजे महानुभाव मंडळी, महानुभाव साधक एवढ्या खोलात जाऊन विचार करतात की आपल्या दातृत्वामुळे कुणालाही दोष उत्पन्न होऊ नये आणि दोष करण्याची वृत्ती तयार होऊ नये आणि त्याचं निमित्त आपण होता कामा नये. एवढं बारीक सारीक सगळं बघितलं जातं. आणि म्हणून आपण सुद्धा, ग्रहस्थ मंडळींनी सुद्धा असे काही कार्य करत असताना, व्यवहारामध्ये वर्तन करत असताना तुम्हाला काय केलं पाहिजे, सगळं ताळमेळ बघून सगळं हे करता आलं पाहिजे. तुम्ही रस्त्याने चाललेले आहात आणि कोणीतरी विचारलं हे अमकी बिल्डिंग कुठे आहे, तुमच्या लक्षात आलं की हे कोणीतरी पाहुणे दिसतात, 11 वाजता आले म्हणजे हे घरी, त्यांच्या घरी जेवायलाच आलेले असतील असा अंदाज येतो आपल्याला लगेच. आता ते जेवायला आलेत की नाही ह्याचा पण अंदाज आपल्याला येतो. आणि नेमकं त्या दिवशी जर का रविवार असेल तर, आणि ते जर का जेवण वेगळं असेल तर, आणि मग तुम्ही दाखवलं जा ते बघा ती बिल्डिंग आहे, कर्णाने बोर्ड दाखवलं होतं ना, तर त्याच्या उपयोगी गेलं ते शेवटच्या काळी. आपण जे बोर्ड दाखवू ते आपल्याला अनुपयोगी ठरू शकतं, कारण आपण त्याला ते घर दाखवलं की ती बिल्डिंग दाखवली, कुठेतरी तुम्ही निमित्त झाले. म्हणून एकदम सांगून मोकळं व्हायचं नाही. तारतम्य बघून आपल्याला ह्याचं काहीच वाटत नाही सध्या, परंतु त्याची कर्म निष्पत्तीचा आलेख जर का तुम्ही बघितला की बघा, कोणी जर का तुम्हाला सांगितलं की बाबा हे तुम्ही कर्म केलेलं, हे बोललेलात ना त्याच्यामुळे तुम्हाला हे कर्म लागलं आहे, मग आपल्याला लक्षात येईल. पण ती सोय काही ठेवलेली नाही आहे. म्हणून कुणाला पत्ता सांगताना वगैरे सगळं तारतम्य बघून हे करायचं. आम्हाला कोणी पत्ता विचारायला आलं तर आम्ही सांगतो की काही सांगता येत नाही, म्हणजे कुठे नेमकं माहिती नाही आहे वगैरे असं सांगता येतं आपलं, ते पण कुशळतेने सांगावं लागतं. मग यातनं सुद्धा कर्मनिष्पत्ती होते आणि त्यातनं सुद्धा काय होणार आहे, जर का ती गोष्ट चुकीची असेल, तिकडे जाऊन ते काही जर का पाप करत असतील तर ते त्याचं निमित्त, त्या दोषाला निमित्त तुम्ही सुद्धा ठरता, तर तुम्हाला सुद्धा त्याचं काही ना काही भोगायला मिळणार. तर
ह्या गोष्टींकडे लक्ष ठेवणं गरजेचं आहे. आणि म्हणून भिक्षेचं आलेलं अन्न हे वाया तर जाऊ देऊ नये. मुंग्यांना वगैरे आपले सीत मुंगी आदी करून नेऊ नेदावे असं सांगितलेलं आहे. आणि तसंच ते इतर कोणालाही देता कामा नये. उद्या तुम्ही एखाद्याला चपाती देऊन दिली, तुमच्याकडे जे कोणी येतात आणि त्यांनी ते मांसाहारासोबत ती चपाती खाल्ली वगैरे जे काही आहे, म्हणजे या गोष्टीकडे लक्ष देणं गरजेचं आहे. तर म्हणून आचार्य म्हणतात तुम्ही त्यांना का दिलं अन्न? आपण आपलं ठरलेलं होतं ना सगळं, त्या बदल्यामध्ये त्यांनी आपल्याला भोजन दिलं आणि आपण त्यांना पैसे दिले. हेची माझे महात्मे खाते तरी देवा ते आठवाव्या दक्ष होते. हे जर का मार्गातल्या साधूंना तुम्ही हे दिलं असतं तर काय झालं असतं? ज्याची पंगत आहे त्याला त्याचं अन्न पूर्णपणे उपयोगी गेलं असतं. आता ते काय झालं की कर्मराठीच्या व्यक्तीला दिल्यामुळे ज्याची पंगत आहे त्याचं गोमटं तिथं थांबून गेलं. आता ते जे काही दिलं गेलं त्याचं पुण्यरूप कर्म लागेल ना. आता जर का पूर्ण अन्न आश्रमातल्या लोकांनी खाल्लं असतं तर पूर्ण अन्न उपयोगी गेलं असतं, पूर्ण अन्नाचं गोमटं लागलं असतं. म्हणून आचार्य म्हणतात की हे जर का माझे महात्मे खाते, मार्गातल्या लोकांनी जेवले असते हे सगळं, तर ते देव आठवाव्या, देवा ते आठवाव्या दक्ष होते. म्हणजे देवाला आठवण्यासाठी ते दक्ष झाले असते, थोडी ताकद त्यांच्यामध्ये अजून आली असती. का बरं? कारण की ही मंडळी सगळी वृक्षांना खाणारी लोकं आहेत. हे इंद्रियार्थ फोडणी तोडणीचे तेल तूपयुक्त पदार्थ कमी खाणारे लोक आहेत. हे कधीतरी पंक्तीच्या माध्यमातून त्यांना ते दिल्या जात आहे. आचार्यसुद्धा जी पंगत वगैरे ठेवतात हे कुठल्या अर्थाने ठेवले जाते? पाखा मासा हे खावं, एकदम अशक्त होत जाऊ नये. थोडंसं धर्मी दक्षता जी आहे, अशक्तता आली असेल आचरण्यामध्ये, म्हणजे शरीराची अशक्तता, तर त्याच्यासाठी सशक्त थोडंसं होण्यासाठी पाखा मासा, काहीतरी तेल तूप हे अधिक प्रमाणामध्ये खाल्लं गेलं पाहिजे. मिष्टान्न हे खाल्लं गेलं पाहिजे, जेणेकरून काय होईल? थोडंसं शरीरामध्ये गोडपणा वाढेल. किंवा शरीरामध्ये ज्या ज्या काही गोष्टी कमी झाल्या असतील वृक्षांना खाल्ल्यामुळे नुसत्या, तर ते धातूंची वाढ होईल. आणि त्यामुळे माझे महात्मे जर का हे खाल्ले असतं, त्यांनी हे ग्रहण केलं असतं, स्वीकारलं असतं, तर काय झालं असतं? देवा ते आठवाव्या दक्ष होती. देवाला आठवलं असतं त्यांनी. आता ज्या बाईला तुम्ही ते दिलेलं आहे खायला, ती बाई देव आठवणार आहे का? देव आठवणार नाही. म्हणून या ठिकाणी स्वामी सांगतात शयनासनी भोजनी, भोजन करताना सुद्धा देव आठवला पाहिजे. आमचे जे ईश्वर साधक आहेत ते भोजना पहिले सुद्धा देव आठवत असतात. भोजनाच्या वेळीसुद्धा भिक्षेला जेव्हा जातात तेव्हासुद्धा स्मरण करत करतच, वचन पालन करत करतच ते देवाला आठवत आठवतच भिक्षा स्वीकारतात. आणि जेव्हा भोजनासाठी येतात त्या ठिकाणीसुद्धा आधी 5 गाठ्या स्मरण, त्याच्यानंतर देवपूजा, असं सगळं करून मग भोजन स्वीकारलं जातं. आणि भोजन करता करता आपण भोजनी देव होवावा, शयनासनी भोजनी परमेश्वरा ते आठवावे. तर आठवत आठवतच जेवत असतात. का बरं? कारण की जेवता जेवता ठसका लागला आणि त्याच्यातच आपण गेलो तर देव आठवत आठवत आपण जाऊ. आपली नोंद काय होईल? हे जेवत जेवत गेले नाही, हे देवाला आठवत आठवत गेले अशी नोंद होईल आपली. म्हणून त्या ठिकाणी हा सगळा जो विषय आहे की परमेश्वर साधक भोजन करत असताना अशा पद्धतीने भोजन करतात. त्याच्यामुळे ज्यांनी कोणी हे दिलेलं आहे, भोजन केल्यानंतरसुद्धा देवाला आठवत आठवत निद्रेमध्ये लयांगता व्हावे, म्हणजे झोपेच्या अधीन व्हायचं. परंतु देवाला आठवत आठवत जर का तुम्ही झोपेच्या अधीन जरी झालात तरी तुमचं मन मात्र झोपेच्या अधीन होत नाही, ते देवाच्या आणि नामस्मरणाच्याच अधीन राहतं. म्हणजे येथीचा साधक जेव्हा भोजन करतो त्यावेळेला पूर्णपणे तो देवाला आठवत असतो. म्हणून जो पंगत घालणारा व्यक्ती आहे त्यालासुद्धा गोमटं लागतं की देव आठवणाऱ्या व्यक्तीला काहीतरी त्यांच्यामार्फत दिलं गेलं, दातृत्व घडलं, हे परमेश्वर घडवतात. आणि म्हणून या ठिकाणी जो क्रियाकर्ता व्यक्ती आहे त्या क्रियाकर्त्या व्यक्तीला पूर्णपणे गोमटं त्याच्या त्या क्रियेचं लागतं. आणि म्हणून ते म्हणतात मग तै लागुनी काही न पुसत न घलिती. मग त्या दिवसापासनं आता फक्त हे गौराईसाला शिक्षा पण केलेलं नाही आहे, हे समस्त
लोकांना बसवून भटोबासांनी सगळ्यांना सांगितलं असेल की बाबा कुणालाही अन्य व्यक्तीला, कर्मराटीच्या व्यक्तीला, जो येथीचा साधक वासनिक नाही आहे, अशा व्यक्तीला येथीचं काहीही मार्गस्थ देता कामा नये. आणि मग द्यायचंच झालं कधीतरी काय समजा तर येत पुसोनी द्यावे. म्हणून इथे म्हटलेलं आहे न पुसत न घदिती, म्हणजे कधी काळी देतही असतील समजा तर न पुसत नाही. ते भटोबासांना विचारणार आणि भटोबास तो तारतम्य सगळं बघणार आणि मग ते भटोबास हो म्हणतील तर मग बाकीचे लोक आहेत ते समोरच्यांना ते देतील. अशा पद्धतीने हा एक भटोबासांनी काय केलेला आहे, बरोबर तो रकाना तयार केला, तो नियम तयार केला. आणि या माध्यमातून आपल्यालासुद्धा भरपूर काय माहिती मिळाली या स्मृतीच्या माध्यमातून. आजच्या या स्मृतीस्थळ निरूपणाच्या 6व्या सत्रामध्ये आपण या ठिकाणी 110 क्रमांकाची रांधवनकारी अन्नप्रदानी गौराईचा शिक्षापन या स्मृतीवर श्रवण आणि चिंतन केलेलं आहे. दंडवत हो.